आता लिंग मीन्स आपल्या शरीराचा पार्ट नाहीये. या लिंग म्हणजे प्रतीक आहे. तर शिवत्वाकडे नेण्याचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्गच म्हणजे काय आहे? शिवलिंगाची पूजा करणे. आत्मलिंग जे आहे ते अनाहत प्रतीक आहे. पण रावणापेक्षा जर कोणी मोठं भक्त असेल ना, तर ती त्यांची आई होती. मूळ स्वरूप जे बोललं जातं ते पंचमुखी शिव बोललं जातं. आणि त्या पंचमुखी शिवचं जे काही एक बोलतं ना प्रतीक म्हणून एक 5मुखी रुद्राक्ष आहे. बाकीचे जेवढे काही स्वरूप आहे ना, एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी, चारमुखी, 6मुखी, यांना वेगवेगळ्या देवांचं महत्व आहे. आज आपल्याकडे एकमुखी, दोनमुखी जे येतात ना, ते रुद्राक्ष नाही, ते भद्राक्ष आहे. भद्राक्ष वेगळे असतात. रुद्राक्ष त्यांच्यामध्ये पण आहे एनर्जी, पण रुद्राक्ष एवढी नाही. ते देवीचं प्रतीक आहे आणि हे शिवाचं प्रतीक आहे. गुरु, आता महाशिवरात्री येते आणि असा एक उपाय किंवा अशी एक गोष्ट जी प्रत्येकाने या महाशिवरात्रीला करायलाच हवी. गुरु, भगवान शिव यांची पूजा शिवलिंगाच्या स्वरूपात का केली जाते? आता जेव्हा शिव बोलतो ना, आता शिव वेगळे, शंकर वेगळे आणि रौद्र वेगळे, ब्रह्म वेगळे, विष्णू वेगळे. ठीक आहे. प्रत्येक जे नाव देतोय ना, हे प्रत्येक स्वरूप वेगवेगळे. प्रत्येक जसं एक याला आपण पंचतत्वांप्रमाणे बघू. पहिले येतात जमीन. जमीन म्हणजे ब्रह्मदेव. त्याच्यानंतर येतात जल म्हणजे विष्णुदेव. त्याच्यानंतर येतं अग्नी म्हणजे रौद्र. त्याच्यानंतर येते हवा म्हणजे येतात शंकर. आणि त्याच्यानंतर लास्टला येतात शिव म्हणजे आकाश. हे 5 तत्वांनी आपलं शरीर बनतंय. आता हे जसं बनतंय ना, तर शिव जेव्हा बोललं जातं ना, शिव निराकार आहे, शंकर साकार आहे, रौद्र साकार आहे, विष्णू साकार आहे, ब्रह्मा साकार आहे, पण शिव साकार नाहीये. ही बॉडी साकार आहे, परंतु हिच्यावरती जर कृपा झाली, जसं काशीला गेल्यावरती मणिकर्णिका घाटवरती किंवा हरिश्चंद्र घाटवरती प्रेत जळतात. त्यावेळेस त्या ठिकाणी असं बोलतात की काशीमध्ये जर मृत्यू झाला तर आपल्याला मोक्ष मिळेल. का मोक्ष मिळेल? कारण की त्या ठिकाणी शिवाची नगरी आहे. आता असं का बोललं जातंय? शिव म्हणजे काय? शिव म्हणजे आपल्याला मिळेल मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? या तत्वांच्या बाहेर निघून आलो, याच्यामधून बाहेर निघणार. मग शिवाला आपल्याला रिअलिटीमध्ये आकार द्यायचाच नाही. परंतु आता दर्शन, आता ही मानवी बुद्धी नाही समजू शकत ना त्या गोष्टीला, की अग्निस्तंभ होता. मग तुम्ही म्हणाल रिअलिटीमध्ये असं बोलले असेल का? अग्निस्तंभामधनं आवाज आला असेल का? आपल्याला काहीतरी बोध द्यायचा आहे. लहान मुलाला लहान मुलासारखं समजवलं जातं. त्या प्रकारे आपली मानवी बुद्धी इतकी पण आपण नाहीये की शांततेत सगळं समजून घेऊ. नाही समजू शकत, म्हणून आपल्याला स्टोरीच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. परंतु शिव जे आहे ते रिअलिटीमध्ये निराकार स्वरूप आहे. म्हणून आपण शिव, आता हे बघा, जस्ट एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, बरोबर. आता ती जी प्राणप्रतिष्ठा केली जाते ना, तर ती फक्त त्या तत्वाशी रिलेटेड असते. आता जेव्हा शिव बोलतो ना, तर शिवामध्ये जेव्हा तुम्ही, आता ही महाशिवपुराणाची वर्डिंग आहे की ज्यावेळेस मी शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळेस ती 5ही देवतांना जाते. म्हणजे कोणाकोणाला, एक ब्रह्मदेवांना पण ती पूजा जाते, विष्णूंना पण जाते, म्हणजे सगळे अवतार झाले कवर, रौद्रांना पण जाते, शंकरांना पण जाते आणि शिवाला पण जाते. म्हणजे तुम्ही शिवाला ज्या वेळेस पुजताय, आता याचं सांगण्यामागचं उद्दिष्ट काय ना, की आपल्यासाठी परमदेवता का बनता येते? कारण की आपल्याला समोर असणारी मूर्ती हे आपलं साध्य कधीच नाहीये. त्या मूर्तीच्या आतमध्ये काहीतरी आहे, ते आपलं नेहमी साध्य असणार आहे. मग ते काय आहे? तर ती जी एनर्जी आहे त्याच्याकडे मला जायचंय. मग ते दाखवण्यासाठी मला काय केलं गेलं ना, आपल्याला पूर्ण दाखवलं गेलं एका स्वरूपामध्ये. ते स्वरूप कोणतं आहे? ते शिवलिंग. आता लिंग मीन्स आपल्या शरीराचा पार्ट नाहीये. या लिंग म्हणजे प्रतीक आहे. हे प्रतीकाचं एक स्वरूप आहे. जेव्हा तुम्ही थोडं सायकोलॉजीकडे जाणार, फिलॉसॉफीकडे जाणार, फिलॉसॉफीमध्ये तत्वज्ञानाकडे जेव्हा दर्शनशास्त्र जेव्हा बोलतो आपण, त्याच्याकडे जेव्हा जाणार, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म्स येतात. जसं येतं एक लिंग आणि लिंगी असे 2 प्रकार असतात. म्हणजे काय? एक काहीतरी गोष्ट आहे आणि त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणजे काहीतरी दूर आला, दुराचं कारण काय? अगरबत्ती. जी अगरबत्ती आहे ती झाली लिंगी, हे झालं लिंग. हे याचं प्रतीक. दूर काय बनला? प्रतीक बनला. पण त्याची लिंगी कोण आहे? अगरबत्ती. आता इथे लिंगी तो वाला झोन नाहीये जो आज आपली एक बोलतो ना अज्ञानी बुद्धी समजते. हे आपलं अध्यात्म खूप थोर आहे.
जे नाही तुम्ही म्हणजे तुमच्या छोट्याशा माइंडने नाहीच तुम्ही त्याला साठवू शकत. मग शिवलिंग काय आहे? शिवलिंग म्हणजे शिवाला कसं बघितलं जाऊ शकतं? निराकारामध्ये. ज्याला आकारच नाही. मग नाही. ज्याला बेस आहे. हं. बेस कोणाचा आहे? देवीचा. वरती लिंग आहे. म्हणजे काय? या पृथ्वीतलावरती मी वरती उठू शकतो. हे दाखवण्याचं प्रतीक म्हणजे काय? तर ते शिवलिंग आहे. तर मला काय करायचं आहे ना, त्याला जेव्हा पुजतोय, तुम्ही कोणालाही पूजा. म्हणून मी बोललो प्रत्येक मंदिरामध्ये ते शिवलिंग असतंच आहे. कॉमन मंदिर म्हणजे शिवलिंग. हं. शिवाचं मंदिर. हं. बघा आता एक आपल्याला वाटेल नाही, नाही एक कोणाचा तरी ट्रेंड चालला आणि मंदिर कमी पडत होते म्हणून यांनी यांच्या मंदिराच्या ठिकाणी चौका-चौकांमध्ये बौद्ध मंदिर श्रीकृष्णांचं, त्याच्या बाजूला शिवलिंग ठेवून दिली. तिथेही पूजा होऊ राहिली. असं नाहीये. रिॲलिटीमध्ये ते का केलं जातंय? कारण त्याच्या पाठीमागे विचार हा आहे, की ते फक्त आत्मस्वरूप आहे. आपल्याला पण कुठपर्यंत जायचं? ह्या देहामध्ये अडकायचं नाहीये. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला असं कर, देवा मला तसं कर. या सगळ्यांचं काय आहे? शेवटी मी मरून जाणार, सगळं संपून जाणार. मग माझं अस्तित्व काय होतं रिॲलिटीमध्ये? माझं अस्तित्व खरं-खरं आत्मस्वरूप होतं. माझं अस्तित्व शिवत्व होतं. मग मला काय करायचं? त्या शिवत्वाकडे नेण्याचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्गच म्हणजे काय आहे? शिवलिंगाची पूजा करणं. ठीक आहे. आता शिवलिंग ज्यावेळेस बोलतो, त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार ऐकतो. हं. एक जसं एक शिवलिंग आहे, जे आपल्या चौकामध्ये असेल किंवा आपण आपल्या इथं जे मंदिर असेल. एक आपण ऐकतो ज्योतिर्लिंग, जसे 12 ज्योतिर्लिंग हो. आहे. त्या टॉपिकमध्ये जास्त डिटेल जाणार, पण ज्योतिर्लिंग काय याच्याबद्दल बोलू. हं. आणि याच्यासोबत होतं एक आत्मलिंग. आता बघा 3 प्रकारचे लिंग आपण या ठिकाणी बोलतो. एक शिवलिंग आहे. शिवलिंग म्हणजे आता जे ज्योतिर्लिंग आहे ते पण शिवलिंगच आहे आणि जे आत्मलिंग आहे ते पण शिवलिंगच आहे. आता झालं काय ना, आता दोघांमधला डिफरन्स सांगतो. हं. म्हणजे एक प्रॉपर्टी दोघांमध्ये आहे. हं. मग आता दोघांमध्ये फरक काय आहे? आत्मलिंग जे आहे ते अनाहत प्रतीक आहे. म्हणजे काय होतं ना, की रावणाची जी आई होती, ती महादेवाची खूप मोठी भक्त होती. हो. जसं आपण बोलतो, की रावण महादेवाचा सर्वात मोठा भक्त होता. हं. पण रावणापेक्षा जर कोणी मोठं भक्त असेल ना, तर ती त्यांची आई होती. बघा रावणाच्या कंट्रोलमध्ये सगळं होतं. म्हणजे 27 नक्षत्र होते, नवग्रह होते, देवतांवरती पण अधिकार होता. परंतु कुठेतरी कमी-कमी पडत होतं. आता त्यांनी बघितलं, की बोलले, "आई तुला काय कमी आहे? सगळं देवता मी आहे." हं. बोलले, "तू नाही आहे. तुझ्यावरती पण कोणीतरी अजून." ते कोण आहे? शिव आहे. बोलले, "तुझी अपेक्षा काय? तुझी इच्छा काय? तू का बरं एवढं पूजत राहते?" बोलले, "शिवाला प्राप्त करणं अवघड आहे." बोलले, "मी घेऊन येईल. मी सगळं आणू शकतो." अहंकार होता ना. हं. त्या अहंकारामध्ये बोलले, "मी घेऊन येईल ते शिवलिंग." ते त्यांचं डायरेक्ट मेन आपण बोलतो ना, वास कुठे? आता जेव्हा हनुमानानं विचारलं, "राम किधर है?" ते काय केलं? छाती पाडून दाखवली. हे अनाहत आहे. म्हणजे इथे वास करतात ते. तर त्यांनी बोलले, की "मी घेऊन येईल शिवाला." ते काय गेले? गेले आणि महादेव आणि ते बसलेले होते कैलासावरती. रावण गेला. रावणाकडे शक्ती अपार. एवढी शक्ती अपार, की तो ज्यावेळेस रौद्रवीणा वाजवायचा ना, त्यावेळेस झाडं, जमीन हलायची या पद्धतीने. आता झालं काय ना, की ज्यावेळेस रावण गेला. रावणाने काय केलं ना, कैलास उचलला. उचलला तर झालं असं, की न विचारता. पहिली गोष्ट आपण पाय पडताना सुद्धा परवानगी घेतो. जसं मी बोललो, की मी जेव्हा ध्यान करायला लागलो, माझी इच्छा होती, की मला डिस्टर्ब पण नाही करायचंय त्यांच्या पायाला. फक्त असं लांबून इथपर्यंत तरी आलं पाहिजे. या लेव्हलला मी राहायचो. रावणाने काय केलं ना, अहंकारामध्ये गेला आणि कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. उचलण्याचा जसा प्रयत्न केला, तर कैलास हालायला लागला. सगळेजण हं. घाबरून गेले. देवी बोलले, "काय होतं हे? काही कळत नाहीये." शिवांनी काय केलं ना, अशी मांडी होती आणि पाय वरती होता. त्यांनी काय केलं, त्यांचा अंगठा जो होता असा खाली दाब दिला. आता काही जण याच्यावर कॉन्ट्रोव्हर्सी करतात. मग त्यांचं ऑलरेडी जर शरीर तेवढंसं होतंच, तर मग ते काय करत होते, मग ते ऑलरेडी का नाही झालं वगैरे, वगैरे. हं. रिॲलिटीमध्ये जसं आता एखाद्या वजन काट्यावरती मी उभं राहिलो. आता माझं जे वेट आहे मी त्यावर प्रेशर देतोय, तर वजन वाढेल का नाही? हो. वाढेल. त्याच प्रकारे त्यांनी काय केलं ना, फक्त एक अंगठा काय केला, डाव्या पायाचा डावा पाय खाली ठेवला आणि असं फक्त प्रेस केलं. प्रेस केलं झालं असं, की रावणाचे गेले हात दाबले. बोटं अडकून गेले. आता ते बोटं अडकून गेले तर रावण रडायला लागला. आता रावणचा खरा अर्थ रडका होतो. तो लागला रडायला. म्हणजे ते आकांत करायला लागला. त्याला कळतच नव्हतं, की आता काय करू, काय करू? तर त्याने केली शिवाची स्तुती करायला सुरुवात. फर्स्ट टाईम. ती शिवाची जी स्तुती केली, त्यालाच आपण आज शिवतांडव स्तोत्र बोलतो. हं. मग ते जटाटवी जे आहे हो, ना, हो. ते पूर्ण ते दुःखामध्ये केलेलं आहे. मग मॅक्सिममवाली स्तुती. मग ते रडत-रडत ती स्तुती केली. तेव्हा शिव प्रसन्न झाले. बोलले, "ठीक आहे." त्यावेळेस त्यांनी तो जो दाब होता, तो वरती घेतला आणि सोडलं. परंतु तो त्याच्यावर थांबणारा नव्हता. त्याने परत काही गोष्टी केल्या वेगवेगळ्या प्रकार. त्याच्यामध्ये असं केलं, की महादेवाला प्रसन्नच केलं
आणि महादेवाला सांगितलं. महादेव बोलले, "काय पाहिजे?" बोलले, "मला आत्मलिंग पाहिजे." बोलले, "ठीक आहे." आता आत्मलिंग दिलं म्हणजे साक्षात शिवच दिले. आता सगळ्यांना एक टेन्शन आलं, की जर हे घेऊन गेले तर काय होईल? तर त्याला सांगितलं, "फक्त एक लक्षात ठेव, ज्या ठिकाणी ठेवशील हे इथंच प्रस्थापित होऊन जाईल. फक्त याला ठेवायचं नाही." बोलले, "ठीक आहे, नाही ठेवणार, घेऊन जाईल." ते करून घ्यायचं. मग गणपती आले. गणपतीने एका गुराखीचं स्वरूप घेतलं. मग ते आले. मग त्यांना तहान लागली. मग त्यांनी पाणी पिलं. पण ते पाणी एवढं होतं, की त्यांनी नदी पिऊन घेतली. एका लोट्यामध्ये पूर्ण नदी सामावून दिली होती. ती नदी त्यांनी पिऊन घेतली. मग त्यांना लघुशंकेला जावं लागलं. मग जेव्हा ते जावं लागलं, तर हे गुराखीच्या स्वरूपामध्ये होते. यांनी काय केलं, ते बोलले, "पटकन ये, मला जायचंय घरी. पटकन ये." आता त्याने ते पाणी एवढं पिलेलं होतं, की त्याला ते लघुशंकेला खूप असा वेळ लागला. "आलो, आलो, आलो." याने पाहिलं आता येणार आहे. तेवढ्यात खाली ठेवून दिलं. ते जेव्हा ठेवलं, तर ते खूप त्यांच्यामध्ये वादविवाद झाले. त्याने लिटरली ते शिवलिंग पिण्याचा प्रयत्न केला. गणपतींच्या डोक्यावरती मारलं. खूप खूप सगळ्या गोष्टी झाल्या. तर ते एक जे स्वरूप आहे, त्याच कर्नाटकमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. जेव्हा गोकर्ण आणि मुरुडेश्वरला जेव्हा तुम्ही जाणार, त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट बघायला भेटेल. तर त्या ठिकाणी आत्मलिंग आहे. तर ते शिवाचं आत्मचं लिंग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक चक्र आहे. अनाहत चक्र. परंतु ज्योतिर्लिंग. आता ज्योतिर्लिंग काय असते ना, ज्योती कुठे दिसते माहिती आहे? आता प्रत्येक चक्रावरती जेव्हा आपण ध्यान करतो ना, परंतु त्या ठिकाणी ज्योती नाही दिसत. ज्योती नेहमी या ठिकाणी दिसते. ठीक आहे. मग आता प्रत्येकाची इच्छा होती, "शिव तुम्ही थांबून जा." आता जर शिव थांबून गेले तर जगाचं कसं चालायचं? हां, शिव काय करायचे ना, ज्या पण ठिकाणी गेले त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे. हां, मग लोकांची इच्छा राहायची, आमची काही अपेक्षा नाही. कारण त्यांना सगळ्यांना माहिती जर माझ्यासोबत शिव आहे ना, तर मला काय कमी आहे? हां, जर माझ्यासोबत साक्षात शिवच राहणार ना, मग शिवाने काय केलं प्रत्येक टाईमाला असं दाखवायचं, ठीक आहे. मग या ठिकाणी ते आशीर्वाद द्यायचे आणि माझं एक स्वरूप आता बघा अनाहत नाहीये. नुसतं प्रेम नाहीये. तर वरती आले आणि ते बोलले आज्ञाचक्र. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जातात ज्योतिर्लिंगला जाणार, त्या ठिकाणी दर्शन घ्या. आता ठीक आहे ते ढकलाढकली वगैरे त्या गोष्टी चालतात वगैरे. परंतु एक स्पेस असली पाहिजे. प्रत्येक मंदिरात असली पाहिजे मेनली. पण शिवमंदिरात असलीच पाहिजे. ती अशी स्पेस असली पाहिजे ना, ज्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेणं म्हणजे त्या ठिकाणी शिवाचं दर्शन नाही घेऊ शकत तुम्ही. पात्र आहे का आपण शिवाचं दर्शन घेऊ शकतो? शिवाचं दर्शन कधी घेऊ शकतो? ज्यावेळेस आपण आपल्या आतमध्ये उतरतो. मग मला काय आहे ना, माझ्याकडे मेमरी कार्ड आहे किंवा माझ्याकडे इंटरनल मेमरी आहे. पण आता मला ती भरून आणायची. मग मी काय करणार ना, त्या ठिकाणी बसा. ज्या ठिकाणी तुम्ही गेले ना, त्या ठिकाणी बसा. बसल्यावरती तुमचं सर्व्हरला कनेक्ट होणार. ते कनेक्ट झाल्यानंतर ते शिवत्व तुमच्यामध्ये उतरेल. मग तुम्हाला ते घेऊन यायचं आहे. ते ज्योतिर्स्वरूप म्हणजे काय? तुमची काही इच्छा आहे ना, तुम्हाला काही वाटतंय ना, कोणत्याही ज्योतिर्लिंगला जा. हां, पण त्याला सांगू नका की तुम्हाला काय पाहिजे. फक्त जाऊन बसा. 5 सोमवार करा फक्त तुम्ही. त्या ठिकाणी जायचं, बसायचं आणि त्याप्रकारे काहीच नका मागायचं, काहीच नका. दुःखी तोंडाने नका जाऊ. हां, कारण की प्रसन्नतेने जा. त्याला कळून जाईल ना, की बरोबर. तुम्ही आता त्याला सगळंच माहिती आहे. पण मागायचं जरी असेल तरी मला एखाद्याकडनं काही पाहिजे तर मी काय करतो? फोन करून काय बोलू, ते मला पाठवून दे ना." असं बोलणार नाही ना. बोलण्याची पण एक पद्धत असते. कसे आहे तुम्ही? काय आहे? मग त्याच्यानंतर शेवटी आपण आपलं मतलब साधतोय. हो. त्याचप्रकारे तुम्ही एक 5 सोमवार मी अडकवत नाही कर्मकांडामध्ये, परंतु ज्योतिर्लिंगचं एवढ्या लेव्हलचं महत्त्व आहे. त्या ठिकाणी तुम्ही जा. ते दर्शन म्हणजे हे नाही की ते फक्त शिवलिंगाला बघणे. ते तर काय ते आपल्याला ते स्क्रीनवर पण दिसेल. आता बघा महाकालला गेल्यानंतर खूप लोकांचे जीवन बदलले. कसं काय बदलले? बघायला गेलं तर त्याच प्रकारचं लिंग तर आपल्या इथे पण आहे. बरोबर. हां, पण जेव्हा मी ते दर्शन घेतोय आणि कितीतरी लोकं असे ना, की ते या भावनेने नाही, की नाही महाकालचं काहीतरी ऐकलेलं आहे वगैरे, वगैरे. त्या सायकॉलॉजी नाही काम करते. रिॲलिटीमध्ये त्या लोकांचे जीवन बदलले. का? त्या ठिकाणी एनर्जीचे मोठ्या लेव्हलला एनर्जी आणि ती एनर्जी आपल्यामध्ये उतरते. म्हणून आपलं जे दुःख आहे ना, ते कुठंच काम नाही करत. दुःखातनं पळून जावं लागेल. म्हणून तुम्ही ज्योतिर्लिंगला जेव्हा पण जाणार ना, त्यावेळेस त्या ठिकाणी बसा. अजून एक गोष्ट सांगतो. याला क्षेत्र बोलतात. प्रत्येक मंदिराचं एक क्षेत्र असतं. जसं तुम्ही इथं राउटर बसवला असेल, त्याचं एक क्षेत्र आहे. म्हणजे त्याचा एक एरिया आहे. एरिया आहे. हो. त्याच प्रकारे प्रत्येक मंदिराचा एक एरिया असतो एनर्जीचं, जे सर्क्युलेशन होतं. त्याच प्रकारे ज्योतिर्लिंगचं जे सर्क्युलेशन असतं ते विदिन 1 किलोमीटर होतं. मग याचा अट्टहास नका करू बळजबरीवाला, की मला त्या मंदिराच्या त्याच ठिकाणी बसायचं आहे. त्याच्याने काय होईल ना, मग लोकं मला जोज देतील, की बघा यांनी सांगितलं आणि इथं हे काय करायला लागले, गर्दी. म्हणजे जसं आज आपल्या मंदिरामध्ये झालं, प्रदीप सांगितलं, एक लोटा जल हर समस्या का हल. आता लोकांनी काय घेतलं ना, ते भाव सोडून दिला. त्यांनी सांगितलं बरोबर त्यांच्या ठिकाणी, पण यांनी घेतलं वेगळ्याच पद्धतीने. तर बसणं म्हणजे काय विदिन 1 किलोमीटर. मी असं पण नाही की मनाची शाश्वती देतोय. तुम्ही करून बघा.
काही गरजेचं नाहीये तुम्ही विदिन 1 किलोमीटर कुठेही बसा, हम्म, तुम्हाला सेम लेवलला एनर्जी जाणवणार म्हणजे जाणवणार. हे हम्म, ज्योतिर्लिंग स्पेशलिस्ट. हम्म, आपल्या इथलं मंदिर जे असेल त्याची रेडियस एक बोलायला गेलं तर 100 मीटरमध्ये असते. हम्म, हम्म. तुम्ही करून बघा. म्हणून तुम्ही एक पाणी टाकलं आणि थोडं बाहेर येऊन जरी बसला तरी काही प्रॉब्लेम नाही. शिव स्टेबल आहे. स्टेबलचा अर्थ हो. काय होतोय? स्थिर आहे. तर ती तिथे पण तीच जाणवणार आणि इथे पण हा. तीच जाणवणार. म्हणून काही लोकं अंगात येण्याबद्दल बोलतात, की नाही, नाही मग ते वाजायला लागलं, की मग तो ऑरा क्रिएट होतोय म्हणून. नाशिकला कपालेश्वर मंदिर आहे. कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये आरती होते. तुम्ही कधीतरी त्या आरतीला या. एकदम सुंदर आरती असते. म्हणजे तुम्ही सगळं विसरून जाणार. हां, ज्यावेळेस ती आरती होते ना, त्यावेळेस पण सगळं वाजवलं जातंय. पण आजपर्यंत मी तर काय नाही पाहिलं कोणाच्या अंगात येताना. का? कारण की शिवाचं मंदिरच जी एनर्जी आहे ती स्टेबल आहे. तेच देवीकडे गेल्यानंतर ती शक्ती आहे. तर ती शक्ती हम्म. उठते. मग त्याचे फ्रिक्वेन्सीज वेगळे-वेगळे. तुम्ही एक काम करा ना, काहीतरी असं फ्रिक्वेन्सी मोजणारं जर कोणी असं आहे, म्हणजे ज्यांनी पॉडकास्ट बघितला ना, सायंटिफिक दृष्ट्यानं तुम्हाला हो. करायचं असेल ना, असं काहीतरी फ्रिक्वेन्सी मोजणारं जे काही असेल ना, ते एकदा तुम्ही घेऊन जा. शिवाच्या मंदिरात घेऊन जा आणि तेच देवीच्या मंदिरात घेऊन जा. फक्त फ्रिक्वेन्सी मोजा. तुम्हाला कळून जाईल. एकदा वणीला घेऊन जा. हम्म. हां, तुम्हाला कळून जाईल तुमचं मीटर कोणत्या लेव्हलला वर्क करेल. तर त्याच प्रकारे ती गोष्ट वर्कआउट करते. हम्म. ज्योतिर्लिंगाला आत्मलिंगापेक्षा जास्त महत्त्व ज्योतिर्लिंगाला. म्हणून आत्मलिंग एकच आहे. पण ज्योतिर्लिंग भरपूर आहे. मी बोलेल आपल्या ज्ञानामध्ये 12 आहे. खरं-खरं आपल्याला माहिती नाही आहे किती असतील. म्हणून आपल्या समोरचं जे आपल्या माझ्या घराच्या समोरचं शिवलिंग पण ज्योतिर्लिंग नसेल कशावरून? बरोबर आहे का नाही? मग मी त्याला का नाही पूजलं पाहिजे? पूजलंच बरोबर. पाहिजे. त्याच भावाने जर पूजलं तर शिव येईल ना. तो अगोदर तर दगडच होता ना. शिवाने ज्योती टाकली ना. मग आपल्यासाठी का नाही टाकणार? बरोबर. गुरु, आता मला रुद्राक्षाविषयी जाणून घ्यायचं आहे. आपण बघतो रुद्राक्ष, त्यात पण एकमुखी, दोनमुखी, आठमुखी, नऊमुखी रुद्राक्ष असतात. तर रुद्राक्षाचं काय महत्व आहे? मी असं बोलेल ना, रुद्राक्षाला खूप सगळं महत्त्व आहेच. हं. परंतु त्याच्या अगोदर एक कॉन्सेप्ट समजून सांगतो. हं. शिवाला आपण ज्या गोष्टी वाहतोय ना, हं. या सगळ्या गोष्टींकडे एकदा बघा. सगळ्या गोष्टी नीरस आहे. पांढरं फुल वाहतोय, कलर नाहीये. बोलतो की त्याला कलर कोणता आवडतो? व्हाईट. बरोबर? त्याला कलर नाहीये. म्हणजे एक प्रकारे नाहीच आहे. हं. नाहीच आहे बरोबर. धतुरा चालतो, धतुऱ्याचं फुल. आता धतुऱ्याचं फुल घ्या, फळ बोला त्याला. आता कोणता देव आहे जो काट्यावालं फळ घेणार आहे? कोण इंटरेस्टेड आहे? तुम्ही तरी घेणार? नाही. कोणीच नाही घेणार. आता ते धतुऱ्यामध्ये तर विष आहे. हं. हां. तो धतुरा जेव्हा चावला गेला सामान्य माणसाकडनं तो येडा होऊन जाईल. कारण ते विष आहे. त्याला अजून काय वाहतोय? बेल. बेलाच्या झाडाचं काय महत्व आहे? कोणत्या भाजीला वापरतो? काय वापरतो? कुठं काय आहे? नाही. ते पण आपण त्याला वाहतोय. प्रत्येक गोष्ट अशी आपण त्याला वाहतोय ना, ज्याची काळी तीळ. हं. हां? या सगळ्या गोष्टीचं महत्त्व रिॲलिटीमध्ये, अध्यात्मामध्ये कुठंच नव्हतं. मग शिव बोलले ना, ज्याला टाकलंय ते सगळं मी ॲक्सेप्ट करणार. मग ते काय केलं? शिवांनी काय केलं? प्रत्येक गोष्टीला काय करत गेले? ॲक्सेप्ट करत गेले. मग त्यांनी प्रत्येक गोष्ट घेतली. मग त्याला कोणत्याच गोष्टीला ते नाही बोलले नाही. मग आता प्रश्न आला ना, की असं काहीतरी पाहिजे जे एक ॲज अ सजावट म्हणून वापरू शकतो. मग विचार केला गेला, की ॲज अ शिवाचं जर आपल्याला काहीतरी स्पेशलच पाहिजे असेल, आता जसं प्रेमानंद महाराज आहे. प्रेमानंद महाराज ज्या रस्त्यावर चालतात, लोकं त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणी दर्शन घेतात, हो. डोकं टेकतात. आता विचार करा, ज्यावेळेस रुद्राक्ष म्हणजे रुद्राचे अश्रू. हं. रुद्राचे अक्ष म्हणजे रुद्राचे अश्रूंना आपण रुद्राक्ष असं बोलतो. मग आता हे रुद्राचे जे अक्ष आहे, ते स्पेशल आहे का नाहीये? निश्चितच. विचार करा त्याचे अश्रू आहे. मग ते आनंदामधले का दुःखामधले तो विषय सोडून द्या. पण त्याचे अश्रू आहे, त्या अश्रूंना पण आपण स्पेशल म्हणू. मग मी काय केलं ना, जसे ती माती आपण त्यांच्या पायाची माती उचलून आणतो, त्याच प्रकारे त्याचे अश्रू पण आपण गोळा करतोय. मग ते जे अश्रू पडले, त्या अश्रूंचं बनलं जी एक झाड झालं हं. आणि त्याच्यामधून तयार झालं रुद्राक्ष. रुद्राक्षाबद्दल अजून एक गोष्ट सांगतो. मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम रुद्राक्षाचं झाड बघितलं, मी खूप शॉक झालो. रुद्राक्षाच्या प्रत्येक झाडावरती टप्प्या-टप्प्याने वॉटरमार्क सारखा एक डोळा असतो, डॉट असतो. हं, हं. असं आडवं आणि त्यामुळे डॉट. थोडा गॅप पडेल, परत नॅचरली येतं. म्हणजे जेव्हा मी बघितलं, त्यावेळेस मी खूप जास्त शॉक झालो, की असं कसं काय होऊ शकतं? जर उमटायचं असेल तर ते पूर्ण उमटलं पाहिजे ना. टप्प्या-टप्प्याने ते प्रॉपर त्या पद्धतीने. रुद्राक्षाचं मेडिसिनल महत्त्व पण खूप सगळे. जसं आपण एक बोलू ना, की नॉर्मली 14 मुखी रुद्राक्षापर्यंत शिवपुराणामध्ये बोललेलं आहे. हं. पण आज 36 आणि 38, 39 पर्यंत भेटतात. आता रिॲलिटीमध्ये काय असतो ना, जो मॅक्सिमम भेटतो, हं, हं. तो आहे पंचमुखी, पाचमुखी. तुम्हाला सांगू का, लोकांना आहे ना, जी गोष्ट रेअर आहे ना, ती करायची सवय पडून गेलेली. रिॲलिटीमध्ये जी गोष्ट
मुबलक प्रमाणात भेटते ना, असं वाटतं ना ही आपल्याकडे खूप आहे ना, मग त्याच्यामुळे ही काही कामाची नसेल. हं, शिवाचं मूळ स्वरूप जे बोललं जातं ना, ते पंचमुखी शिव बोललं जातं. हं, आणि त्या पंचमुखी शिवचं जे काही एक बोलतं ना प्रतीक म्हणून एक 5 मुखी रुद्राक्ष आहे. बाकीचे जेवढे काही स्वरूप आहे ना, 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, हं, 6 मुखी यांना वेगवेगळ्या देवांचं महत्त्व आहे. हं, 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 हं. परंतु 5 मुखीला पंचमुखी शिवाचंच आहे. तिथं शिवाचं नाव लागतंय. 1 मुखीला वेगळं नाव, 2 मुखीला दुसऱ्या देवाचं नाव, 3 मुखीला वेगळ्या देवाचं नाव, 4 मुखीला वेगळ्या देवाचं नाव, 6 मुखीला वेगळ्या देवाचं नाव, 7 मुखीला वेगळ्या देवाचं नाव. परंतु 5 मुखीला दुसऱ्या देवाचं नाव येतच नाही, ते फक्त शिवाचं येतं. मग जर मी शिवाचं म्हणून धारण करणार, तर मी काय धारण करायला पाहिजे मेनली? तर 5 मुखीच केला पाहिजे. आणि तुम्हाला जर करायचंच आहे सुरुवात, तर तो 5 मुखीच असला पाहिजे. हं, 5 मुखीपासून सुरुवात करा. दुसरे जे आहेत, त्यांचं महत्त्व नाहीये का? आहे. महाशिवपुराणामध्ये त्याच्याबद्दल पण उल्लेख, वेगवेगळ्या पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. परंतु मी बोलेल ना, बेसिकली पंचमुखीपासून आपण स्टार्ट केलं पाहिजे. कारण की त्याचा ऑरा आहे. हं, हं, आणि तो हं. ऑरा पण मला मॅच झाला पाहिजे. जर मलाच तो ऑरा नाही मॅच झाला, खूप लोकांना ऑटोमॅटिकली तब्येत बिघडणं किंवा डायरेक्टली रुद्राक्ष धारण करतात. काही लोकं काय करतात ना, लोकांनी काय केलंय ना, अध्यात्माला जस्ट एक बिझनेस केलाय. हा बिझनेस चालला तर ठीक आहे, नाही चालला तर क्विट. हं. हां, अध्यात्म असं नाही चाललं. म्हणून लोकांच्या जीवनामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम आहे. आज याच्याकडनं उधार घेतलं, उद्या याच्याकडनं घेतलं, परवा त्याच्याकडनं घेतलं. आता सगळीकडे उधारी झाली. आता कोणी देत नाही. आता सगळ्यांचं कर्ज होऊन गेलेलं आहे. याच प्रकारचा लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे. आज शिवाचं करत होते, उद्या कोणाचं तरी वेगळं करायला लागले, परवा कोणाचं तरी वेगळंच करताय. मी बोलतो ना स्टेबल बना. हं. शेजारच्याचे वडील श्रीमंत आहे म्हणून मी त्यांना वडील बोलेल का? मी जर गरिबाच्या घरात आलेलो असेल, तर माझ्या वडिलांना मी श्रीमंती दाखवेल. बरोबर. पण मी सोडेल का त्यांना? नाही. नाही ना. त्याच प्रकारे तुमच्या इष्टाला का सोडताय? तो तुमचा आहे ना? हं. का जाणत नाही तुम्ही त्याला? आज मी कोणत्याही मंदिरात जातोय. माझ्या तोंडातनं मी प्रत्येक देवाला नमन करतो. कोणाबद्दल मला द्वेष नाही. परंतु माझ्या तोंडातनं देवीकडे जरी बघायला तरी शिवच निघतो. कोणत्याही मंदिरात जाऊ माझ्या तोंडातनं शिवच निघतोय. का शिव निघतोय? मी त्याला बघतोय. तुम्ही का नाही बघत आहे? तुम्ही का त्याला बदलताय प्रत्येक टाईमा-टाईमाला? आज याला बदललं, त्याला उद्या प्रॉब्लेम काय होतो ना, खूप सगळ्या लोकांकडे उधार घेणार, हे कर्माचा पार्ट बनून जातो आणि हे जन्म-जन्माचे कर्म आपल्याला मोक्षापर्यंत नेत नाही. म्हणून एक कुठेतरी एक थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणून तुम्ही स्टार्ट करा पंचमुखीपासून. हं, हं. पंचमुखी पण कोणी दिला पाहिजे? आता मी गेलो आणि घातला असं नाही चालत. रुद्राक्ष तुम्ही म्हणाल, की नाही, नाही, मग तो असा वाला होता, तसा वाला होता. तुम्हाला तो कोणीतरी दिला पाहिजे. हं, हं, हं. आता कोणीतरी देणं म्हणजे गुरुने दिला पाहिजे. रुद्राक्ष देण्याचा अधिकार हा गुरुला आहे. का? कारण की गुरुला माहिती आहे, की तुमच्यासाठी काय बरोबर आहे. हो. मग भलेही तो रुद्राक्ष खोटा जरी असेल ना, तरी तो खरा म्हणूनच काम करेल. हं. पण तुम्ही खरावाला रुद्राक्ष घेतला आणि पण तुम्ही घालून घेतला, तो वर्कच नाही करणार. का नाही वर्क करणार? आता खूप लोकं मला सांगतात, की "गुरु आम्हाला एक काम करा ना, आम्ही इकडे राहतो, आम्हाला एवढं लांब यायला जमणार नाही. तुम्ही एक काम करा ना, एक रुद्राक्ष पाठवून द्या." मी बोलतो, "अहो त्याचं वर्कच होणार नाहीये. तुम्ही दगड म्हणून किंवा एक एक काहीतरी एक बी म्हणून तुम्ही गळ्यामध्ये घालून राहिले. एक फॅशन बनून जाईल, पण त्याच्या जीवनात बदलच होणार नसेल, तर उपयोग काय?" हं, हं, हं. शिव जीवनात आल्यानंतर बदल झाला पाहिजे. जर होतोय तर ठीक आहे. नसेल होत तर तुम्ही का घालताय? म्हणून तुम्हाला गुरु असला पाहिजे पहिल्यांदा आणि त्या गुरुने तो दिला पाहिजे. गुरुकडे राहू नका. काही जण काय करतात, "हे बघा मला 7 मुखी घालायचा, हा दिला मी तुम्हाला, हा मला तुम्ही घालून द्या." हा बिझनेस नाही चालायचा आणि बरोबर. तो वर्क पण नाही करा. म्हणून पंचमुखीपासून स्टार्ट करा. कमीत कमी 6 ते 8 महिने घाला. तुमच्या बॉडीला तो एक बोलतोय ना, ओके झाला. तुम्हाला वाटतं की आता त्रास नाही होतोय, मग तुम्ही शिफ्ट करा. ठीक आहे, थोडं मतलबी बनायचंच आहे तुम्हाला. मग 4 मुखी, 3 मुखी तुम्हाला वाटतं की बिझनेसमध्ये मदत होईल, कर्जामध्ये होईल. कारण आपल्याकडे आता खूप वेगवेगळे लॉजी आलेले आहे. हं. न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी वगैरे. ॲस्ट्रोलॉजी तर होतेच, हं. पण भरपूर वेगळे प्रकार आपल्याकडे आलेले. हो. मग त्याच्यामुळे आपण आता कन्फ्यूज झालोय. नेमकं करावं तरी काय? हं. यांचं ऐकू का यांचं ऐकू? बरोबर आहे. हं. मग त्याच्यामुळे नाही कळत. आता ते मॅक्सिमम टाईम असा होतोय ना, जे लोकं करताय त्यांच्या जीवनात सगळे प्रॉब्लेम आहे. कळालं ना? तर मी हं. बोलेल ना, एक साधी सिंपल गोष्ट आहे ना, जे बघताय त्यांनी कोणी असा राग मानू नका. मी कोणाच्या विरुद्ध नाहीये. मेनली ना शिवा काय म्हणतो ना स्टेबलपणा. तुम्ही एक शिवाची आठवण म्हणून घालतोय. आज ही रुद्राक्षाची माळ आहे. का घालतोय? ही यासाठी घालतोय ना, हा रुद्राक्ष एक ऑरा क्रिएट करून देतोय हं, हं, हं. माझ्या अवतीभोवती. आणि दुसरी गोष्ट मला कंटिन्यू लक्षात देतोय, की शिव कसे होते प्रत्येक गोष्टीमध्ये. सोनं नाही घातलं, हे घातलं. मला हेच घालायचं आहे. दुसरी माळ ही घातली. हे माझ्या गुरूंची आठवण आहे. हे माझे गुरु आहे. म्हणजे माझे गुरु अघोरी. तर हं. त्यांनी जे मला दिलेलं आहे, ते मला हेच दिलेलं आहे. तर त्यांची आठवण म्हणून मी हे घालतो. या पद्धतीने जा. तुमच्यासाठी 5 मुखी सुद्धा सगळ्या मुखींचं काम करून टाकेल. पण जर तुम्ही 1 मुखी घेतला किंवा एकदम रेअर तुम्हाला खोटं वाटेल, मागच्या 7 ते 8 वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त 1 मुखी ओरिजिनल रुद्राक्षच आलेलं नाहीये. हं, हं, हं. हं.
जो लास्ट टाईमाला एक मुखी जो विकला गेला होता, त्याची किंमत तुम्हाला खोटं वाटेल 60,00,000 रुपयाला विकला गेला होता. 60,00,000ला एक रुद्राक्ष. आणि आज आपल्याकडे कुणीतरी येतंय, आपण ज्योतिर्लिंगला कुठेतरी जातोय, ते रुपया घेतात, त्याच्यावर रुपया ठेवतात, बोलतात, "हे ₹100 ला." शक्य आहे का? बिलकुल नाही. हे सगळे खोटे आहे. ठीक आहे. आता मी त्याच्याबद्दल ऑलरेडी पण बोललो, याला भद्राक्ष बोलतात. हं, हं, आज हं. आपल्याकडे एकमुखी आणि दोनमुखी जे येतात ना, ते रुद्राक्ष नाही, ते भद्राक्ष आहे. भद्राक्ष वेगळे असतात. रुद्राक्ष त्यांच्यामध्ये पण आहे एनर्जी, हं, हं. पण रुद्राक्ष एवढी नाही. नाही. ते देवीचं प्रतीक आहे आणि हे शिवाचं प्रतीक आहे. हे रुद्र हं. आणि हे भद्र. म्हणजे हे देवीचं स्वरूप येतं, की देवीच्या डोळ्यामधून जे अश्रू निघाले ते हं. भद्राक्ष झाले. ते पण पॉवरफुल आहेतच, हं. परंतु ते शिवा एवढे स्टेबल नाही. नाहीये. त्यांची तेवढी एनर्जी नाही. म्हणजे तुम्ही घालू शकता, परंतु मी बोलेल ना, मग वैराग्य वगैरे खूप सगळ्या गोष्टी आहे, हं. ज्या तुमच्या जीवनामध्ये बदलतील. जस्ट लाइक एक आपण बोटामध्ये एखाद्या ग्रहाची अंगठी घालतोय. हो. का घालतोय? आपल्याला सांगितलं होतं तुमची राशी आहे, या राशीप्रमाणे तुम्ही हं, ही हं. धारण करा. म्हणजे हो. काय? मी जेव्हा जन्माला आलो त्यावेळेस माझ्या ग्रहांच्या याच्याप्रमाणे ती काहीतरी गोष्ट कमी राहून गेली होती. हं. मग जी कमी राहून गेली होती ना, ती कमी पूर्ण करण्यासाठी जस्ट लाइक मी एखादी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर बोलले व्हिटॅमिन सी कमी आहे. हं. तर मी अशा गोष्टी घेईल ज्या व्हिटॅमिनची माझ्यामध्ये कमी आहे ना, ते व्हिटॅमिन्स माझ्यामध्ये कसं येईल ते खातोय. त्याच प्रकारे मी धारण करतोय. मग रुद्राक्ष काय करतं ना, रुद्राक्ष घाला, काहीच घालण्याची गरज नाही. रुद्राक्ष अशी गोष्ट आहे ना, गुरुने एकदा एक रुद्राक्ष दिला, त्याच्यावर तो जेवढा जुना होत जाईल ना, तेवढा तो तुम्हाला बॅलन्स बनत जाईल. हं, हं, हं. काहीच करायची गरज, तुमचा पूर्ण ऑरा कव्हर करून घेतो. तुम्ही रुद्राक्ष जेव्हा काढून ठेवणार ना, तुम्हाला असं, आता मी खूप अगोदरपासून देतोय, जे लोक आहेत त्यांचे बोलतात ना, रुद्राक्ष त्यांचा हरवला किंवा कुठेतरी गेला, ते लोक म्हणतात खूप अनकम्फर्टेबल फील होते. का? त्याची सवय झाली. रिअॅलिटीमध्ये तो हं. हाही एवढाच आहे, बरोबर. पण तो वर्क करतो रिअॅलिटीमध्ये. हं, हं. रुद्राक्षाचं खूप सगळं महत्व आहे. खूप म्हणजे एक वेगळा पॉडकास्ट रुद्राक्षावर रुद्राक्षावरती होऊ होऊ शकतो. शकतो. हां. आणि गुरु काय होतं, की सोशल मीडियाद्वारे बरेच भगवान शिव यांच्याविषयी अंधश्रद्धा पसरवली जाते. तर एका खऱ्या भक्ताने ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हे कसं ओळखावं? सोशल मीडियाच नाही बोलणार मी, हं. प्रत्येक ठिकाणी बोलेल. हं, हं. काय होतं ना, काहीतरी अट्रॅक्शनने कोणीतरी त्या ठिकाणी जातं. आज माझ्याकडे खूप लोकं येतात. ते म्हणतात, की "अहो, आम्ही तो गुरु केले होते आणि हं. ते गुरु आहे ना, आता ते गुरु नाही राहिले. त्यांनी काहीतरी बिझनेस टाकलाय. हं, हं, हं. आता ते वेगळ्या ह्याच्यात गेले. आता शर्ट पॅन्ट घालायला लागले आणि ते नॉर्मल झाले. आता आम्हाला कळत नाही, की आमची प्रगती कशी होईल." हं, हं. आता होतं काय ना, रिअॅलिटीमध्ये भगवान शिवाला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, मी बोलेल ना, हे बघा एक-एक स्टेप्स आहे. तुम्ही बोलेल ना, की पुराणामध्ये हे दिलेलं आहे, पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, पुराणामध्ये ते सांगितलेलं आहे. आहे ना, नाही बोलत नाही मी. परंतु याची लिंक कुठून आहे? एक साधी एक लिंक समजून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं ना, देवाने शिवाने काय केलं ना, ज्ञान दिलं. ते ज्ञान दिलं सप्तऋषींना. हं. सप्तऋषींनी काय केलं ना, तेच ज्ञानाचा वापर केला. ते ध्यान म्हणजे एक साधना दिली. साध्या भाषेमध्ये शिवाने ज्ञान देणं म्हणजे शब्द नाही दिले. हं. बोलले नाही. ते ध्यानात बसून होते. त्यांच्या आजूबाजूला ते बसून होते. ते जाणत होते. हे त्यांच्या आतमध्ये ते बुडत होते. म्हणजे बोलतो ना, समुद्रामध्ये जशी आपण एक उडी मारावी आणि त्याला बघावं पूर्ण खाली कुठपर्यंत आहे त्याची, तसं शिवामध्ये ते जात होते. हं, हं. आतमध्येपर्यंत. कोणीतरी म्हणलं, "नाही, नाही, माझ्या कानाला त्रास होतोय." कोणी काय बोललं, ते बाहेर निघून गेले. पण 7 लोकं टिकून राहिले. ते 7 लोकं जे टिकून राहिले म्हणजेच काय, एक साध्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं. जसं मी सुरुवातीलाच पॉडकास्टच्या आपल्या सुरुवातीलाच बोललो, की ज्ञान सगळीकडे आहे. हो. परंतु मी बंधनामध्ये. म्हणून मी वायफाय जर फ्री असेल तर मी ॲक्सेस करू शकतोय. परंतु ते कोडमय. हं. पण आता झालं काय ना, मी बंधनामध्ये असल्यामुळे मला ते करता येत नाहीये. मग मला काय करावं लागेल ना, माझ्या या बंधनामधनं मुक्त. म्हणून त्याला मोक्ष बोलतो. मोक्ष म्हणजे मृत्यू नाही. हं. मोक्ष मी या क्षणाला बंधनाच्या मुक्त असेल तर मी मोक्षात आहे. परंतु उद्या मी बंधनात गेलो तर मी मोक्ष काल होता. आज परत बंधनात अडकलो. तर मोक्ष स्थिती आहे. मोक्ष एक अशी गोष्ट नाही झाली आणि कायमस्वरूपी तशीच राहणार असं नाहीये. परंतु शिव काय असतो ना, शिवाला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल खरं वालं, हं. तर झालं काय, त्यांनी साधना दिली, ते साधना करायला लागले, लिंक क्रिएट झाली. ती लिंक जशी क्रिएट झाली तर डाटा डाउनलोड व्हायला लागला. आता डाटा डाउनलोड झाला तर यांनी त्याला स्वरूप दिलं. हं, हं, हं. ते जे स्वरूप दिलं तर ऋषींनी काय केलं, ऋषी म्हणजे काय, ज्यांनी ऋचा ना एक लिपिबद्ध नाही बोलताय ना, ऋचांची निर्मिती केली. आता ऋचा म्हणजे काय, ऋचा म्हणजे हे श्लोक जे होते त्यांना घडलं गेलं, लिहिलं पण नाही बोलणार, त्यांना एक बोललं गेलं. त्यांनी जे काही, आता सपोज मला जे अनुभव मी तुम्हाला सांगतोय, ही आपली भाषा मराठी आहे. मी मराठीमध्ये बोलतो. उद्या हिंदीसोबत करणार, हिंदी कोणी असेल, त्यांचा मी हिंदीमध्ये बोलतो. ही सांगण्याची भाषा झाली. ज्ञान माझं तेच आहे ना, बेस तेच आहे. त्याच प्रकारे सेम टू सेम तोच ऑरा होता. त्यांनी काय केलं, ते ज्ञान डाउनलोड झालं. आता ते त्यांनी काय केलं ना, समोरच्याला समजवायचं, पास ऑन करायचं. पण करायचं कसं? कारण समोरचा व्यक्ती तर अज्ञानी आहे. हं. मग त्याला ते काय केलं, एक ऋषींनी त्यांना ऋचामध्ये आणलं. मग आता ज्ञान काय झालं, ज्ञान कुठून आलं? आता तुम्ही बघा, वेद म्हणजे ज्ञान.
म्हणून आपण बोलतो 4 वेद. रिॲलिटीमध्ये 4 वेद नाही, वेद एकच आहे. पण त्याचे 4 पार्ट आहे. हं, हं, हं. हां, त्या 4 पार्टमध्ये पण आता लोकांना कळत नव्हतं. हां, त्याच्यामध्ये पण म्हणजे काही श्लोक आले, त्याच्यामध्ये आरण्यक आले. त्याच्यामध्ये शेवटी ज्याचं एक वेदांत क्रिएट झालं. तो वेदांत होता उपनिषद. उपनिषद तयार झाले. आता वेदांत म्हणजे वेदांचा अंत. आता काय झालं ना, वेदांचं नॉलेज इतकं डिफिकल्ट आहे. आता असं बोललं जातं, की ना एक टाईम होता, की काही लोकांना किंवा भरपूर ठिकाणी आपण वाचतो, की वेद वाचण्याचा अधिकार नव्हता. आणि याच्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध आहे किंवा त्याच्या असं बोलतो. आता वेद वाचायला परवानगी सर्वांना आहे. किती जणांनी वेद वाचले? कोणाकोणाच्या घरी वेद आहे मला सांगा तर बरं? कोणीच नाही वाचले. त्यावेळेस अधिकार नव्हता. चला स्त्रीला नव्हता, याला नव्हता. ठीक आहे, त्यावेळेस नसेल. आज अधिकार असून कोण वाचतंय? का? कारण ते खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. किचकट आहे. म्हणून ते गाईडलाईन म्हणून सांगितलं गेलं, की तुम्ही वाचूच नका. का हं. टाईमपास करताय? समजणारच नाही. बोलले ब्राह्मणांनी वाचा. ब्राह्मणांनी का वाचा? यामुळे नाही वाचा, की ते ब्राह्मण आहे. शूद्राने नाही वाचलं पाहिजे. हे सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे? कारण की ती स्टेजच नाहीये समजण्याची. हं. तो शूद्र जन्माने नाहीये, त्याच्या कर्मांनी आहे. बरोबर ना? याचे एक नाही मी कितीतरी एक्झाम्पल देऊ शकतो, की ब्राह्मणाच्या पोटी शूद्र पण जन्माला आलेला आहे, शूद्राच्या पोटी ब्राह्मण पण जन्माला आलेला आहे. रिॲलिटीमध्ये हे कर्माने ठरते. डॉक्टरच्या पोटी डॉक्टर जन्माला येईल, कुठं लिहिलेलं आहे? कुठंच नाही लिहिलेलं आहे. बरोबर का नाही? हं. डॉक्टरचा मुलगा पण एक दारू पिणारा असू शकतो. तोही वाया जाऊ शकतो. आणि एखाद्या दारू पिणाऱ्याच्या याच्यामध्ये पण एखाद्याचे वडील रिक्षा चालवत आहे. त्यांची मुलगी सीए झाली. हो. नाही होऊ शकत का? असं कुठं लिहिलेलं आहे का? नाही होऊ शकत. त्याच प्रकारे ब्राह्मण पण हा एक तो प्रकार होता. आज तर ठीक आहे, आपण ते एक लाईनअप आपली लागत गेली आणि त्या प्रकारे आपण विचार करतोय. वेद ते होते. म्हणून ते बोलले वेदांचा वाचण्याचा अधिकार यांना आहे. आज आपल्याला अधिकार अजून वाचत नाहीये. मग झालं काय ना, ते ज्ञान कळत नव्हतं. हं. मग त्या ज्ञानाला थोडं सिंपल केलं गेलं. त्याला केलं गेलं वेदांतमध्ये. मग वेदांत म्हणजे काय? उपनिषद. मग उपनिषदामध्ये आणलं. उपनिषदांमध्ये पण ज्ञान दिलं गेलं. प्युअर ज्ञान आहे त्याच्यामध्ये. मग ते प्युअर ज्ञान पण दिलं. ते प्युअर ज्ञानही कळत नाही लोकांना. 108 पेक्षा जास्त उपनिषद आहे. मेनली 108 आहे. आता 108 पेक्षा जास्त उपनिषद असून पण त्यातनं कळत नाहीये. मग आता अजून ज्ञान सिंपल करायचंय. मग त्यांनी काय केलं गेलं ना, त्या ज्ञानाला स्टोरीजमध्ये लिपिबद्ध केलं. मग ते स्टोरीजमध्ये जे आणलं त्यालाच आपण एक पुराण असं बोलतो. मग ते 18 पुराण आले. मग त्या 18 पुराणामध्ये प्रत्येक 3 देवतांचे 3 देवता म्हणजे 3 देवता आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. प्रत्येकांचे 6-6 आहे. मग अशी एक लाईनअप झाली. आता रिअलिटीमध्ये तुम्ही म्हणता नाही, या आता तुम्ही जेव्हा डीपमध्ये जाणार मला खूप सगळं कन्फ्युजन होतं. मग मी वाटायचं अरे ह्याच्यात ही स्टोरी वेगळी आहे. सेम स्टोरी आहे. शिवांचं प्राकट्यीकरण कसं झालं? आता लिहिलं सगळं व्यासांनीच आहे. याच्यात वेगळं दिसतंय, याच्यात वेगळं दिसतंय, याच्यात वेगळं दिसतंय. मी म्हटलं हा माणूस का कन्फ्यूज आहे? आता ज्यावेळेस ज्ञानमार्गात तुम्ही असणार ना, त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारतात. तुम्ही विचारणार हे अरे का असं काय बोलू राहिले? पण डॉक्टरला विचारणार का हो? सगळीकडे तर सेम आजार पसरलेला आहे. व्हायरल इन्फेक्शन आहे. सगळ्यांना सांगताय व्हायरल इन्फेक्शन, सगळेजण पेशंट बसलेले व्हायरलवाले. पण प्रत्येकाला प्रिस्क्रिप्शन डॉक्टर सेम देतोय का? नाही. प्रत्येकाला कशी देतोय? वेगवेगळी. सगळे जणांनी असं करताय का आपण एक काम करू ना, 4 जणांनी मिळून आपण तुम्ही जाऊन या. तुम्हाला पण तोच त्रास आहे, मला पण तोच आहे. आपण काय असेल ती फी असेल ती वाटून घेऊ ₹200-200. आणि तेच औषध घेतो का? नाही घेत. मग त्याचं आन्सर मला काय मिळालं? पहिली गोष्ट तर ही होती, की प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे ती गोष्ट आहे. प्रत्येकाच्या देवतेप्रमाणे ते समजून सांगण्याचा पद्धत आलं. प्रत्येकाला बेस ठेवलं. प्रत्येक तत्वाला. मग सृष्टीच्या दृष्टीने ठेवलं, की सृष्टीच्या दृष्टीने राहिलं. मग ब्रह्मदेवाच्या दृष्टीने समजण्याचा प्रयत्न केला. मग ब्रह्मदेवाला असं दाखवलं, की ब्रह्म सर्व आहे. दुसरं आणलं विष्णूंना. मग विष्णू बोलले, की बी सर्व आहे. प्रत्येकामध्ये कानाकानामध्ये मीच आहे. मग विष्णूने सांगितलं, की मग भगवान शिव यांच्याकडे यायचे, यांचे पाय पडायचे, मग यांना विनवणी करायचे. आता तुम्ही शिव महापुराण वाचणार. तर महापुराणामध्ये तुम्ही वाचणार तर काय बोलतात ते? शिव महापुराणामध्ये ते बोलतात, की विष्णू आले, मग त्यांनी विनवणी केली, ब्रह्मदेव आले, विनवणी केली. आता ब्रह्मनचे रिलेटेड काय वाचणार ते म्हणतात, की दोघं देवता त्यांच्याकडे गेले. किती लॉट्स ऑफ कन्फ्युजन. मग झालं काय मला हे समजत नव्हतं. मग नंतर कळालं, की हे तत्व स्वरूपाने लिहिलं गेलेलं आहे. हे स्टोरीज नका धरू. त्याचा मर्म धरा. हे लहानपणी आपल्याला एखादी स्टोरी सांगितली की ना आपण स्टोरी विसरून जातोय. पण सांगायचं काय असतं? लहानपणी सांगायचे भूत येतो झोपून घे. आता काय खरंच भूत येतो का? नाही. पण समजण्याची गोष्ट का ती भूत नाही धरून ठेवलं ना. आता तोच लहानाचा मुलगा मोठा होतो आणि त्याच्या मुलाला पण तेच सांगतोय. बरोबर ना? स्टोरीज ती आहे. पण आपण काय घेतला पाहिजे? बोध घेतला पाहिजे. बुद्धिजीवींचा आपल्या अध्यात्मात काही काम नाही. तुम्ही बुद्धीच्या स्तराला हे 6th सेन्स आहे. हा वरती गणपती आहे. हे 6th आहे. हे तुमच्या 5th पर्यंत काही चालायचं नाही. जे पण तुम्ही बोला ना, ही तुमच्या शब्दांची सांगड आहे.
तुम्ही त्याला वाकडा तिकडे करताय, तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करताय, तुमची छोटीशा बुद्धीने त्याचा विचार करताय, तर त्याच्याने नाही चालणार. नंतर अजून एक गोष्ट कळाली, की या ज्या स्टोरीज झालेल्या आहे, या वेगवेगळ्या कल्पांमध्ये झालेल्या आहे. आता कल्प काय असतं, तर ह्या 4 म्हणजे जसं आपण बोलतो ना, हे जे बनतंय, जसं बोलतोय की कलियुग आहे ना, हे जे 4 युग बनताय, या 4 युगांचं मिळून एक कल्प बनतंय. मग या प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज झालेल्या आहे. मग त्या पद्धतीने लिपिबद्ध आहे. आता झालं काय ना, खूप सगळ्या युगांचं, सगळ्या कल्पांचं आपल्याकडे होतं. पण काही आतंक लोकं होते, त्यांनी जे काही जाळलं, जे काही ज्ञान आपल्याकडनं गेलं, मग ते इंग्रज असतील किंवा मग दुसऱ्या धर्माचे असतील, त्यांनी जे खिलजी असेल, त्यांनी जे काही केलं, तर त्याच्यामुळे ते ज्ञान कुठेतरी गेलं. मग त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांना आपल्याला दोष द्यायला जागा निर्माण झाली. बघा, बघा तुमचं अपूर्ण आहे. बघा, बघा तुमचं आपलं अपूर्ण नाहीये. आपण समजून घ्यायलाच अपूर्ण आहे. म्हणून तुम्ही स्टोरीज नका पकडू. स्टोरीजला साईडला ठेवा, त्याचं मर्म सांगा. बोध काय त्याच्यामध्ये? तो बोध घ्या. तुम्ही बोध देता सोडून तुम्ही स्टोरीजच धरून ठेवल्या. ठीक आहे. आता माझ्याकडे एक दादा आले. ते मला बोलले, की "गुरु तुम्ही तर सगळं सांगितलं. मी पण हनुमानाचं भक्त आहे. मी प्रश्न नाही उठवते, पण तुम्हीच बोलले ज्ञानमार्गाने गेलं पाहिजे." बोलले मी एक पुस्तक वाचतोय, त्यात दिलेलं आहे, की त्यावेळेस काय भाषा होती का राम नाव लिहिलं असेल असं दगडावरती आणि ते दगड टाकले असतील खरं-खरं. खरं-खरं असं झालं असेल का? जर हनुमानांमध्ये एवढी कॅपॅबिलिटी होती, की ते एवढे मोठे होऊ शकतात, तर त्यांना काय गरज होती, की तिथं पूल बांधायची? ते अशा काही फेऱ्या करू शकत होते सगळ्यांना बसवून. मग त्यांनी असं का केलं असेल? मग श्रीरामांना आपण खरं-खरं देव का बोलतो? म्हणजे विश्वास पूर्ण आहे. लहानपणापासून ते दादा त्याला मानतात. ते बोलले, की पुस्तक वाचून माझ्या डोक्यात येतंय ती गोष्ट. मला याचं उत्तर पाहिजे. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, की श्रीरामांना मी देव याच्यामुळे बोलतोय. मला एक गोष्ट सांगा, एक माणूस धर्तीवरचा आणा, ज्याला अहो आज घरामध्ये असेल ना, प्रॉपर्टी असेल ना, आणि ती प्रॉपर्टी तुमच्या तुम्हाला माहिती 2 भाऊ आहे, दोघांमध्ये वाटली जाणार आहे आणि सपोज ती 2च एकर आहे, जास्त पण नाहीये. 1-1 एकर वाटली जाणार आहे. तुम्हाला सांगितलं जाऊ दे, ते लहान खूप गरीब आहे, त्याला देऊन टाकू. काय होईल? किती मोठा प्रॉब्लेम होईल. आता विचार करा, दुसऱ्या दिवशी राज्य देणार आहे. तर उद्याचा राजा आहे आणि तो राजा सगळ्यांना माहिती आहे हाच राजा होणार. त्याला सांगितलं जातं, की तुला राजा बनता येणार नाही. हा पहिला धक्का. दुसरा धक्का काय दिला? 14 वर्ष वनवासाला जायचं. विचार करा, आपण राहिलो असं काय केलं असतं? अरे त्या माणसाने काय बोललं? शांततेत. हे मनुष्य करू शकतो का? ही कॉन्शियसनेस आहे, ही स्टेबिलिटी. त्याच्या पुढे काय झालं? जंगलामध्ये गेले. सीतामातांचं अपहरण झालं एक प्रकारे. ते घेऊन गेले. आता ते घेऊन गेले, किती मोठं दुःख आहे अजून. ना GPS ना काही. या टायमाला एवढ्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? माइंड शांत ठेवलं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला भेटले. प्रत्येकाला तो सन्मान दिला. मुलांशी युद्ध झालं. मी देव नाही बोलणार, काय बोलेल? असेल ना कोणी तुमच्याकडे जर काही नाव असेल, असा व्यक्ती असेल, थोर व्यक्ती, आपण त्याचे पाय धरू. त्यांनाही आपण देवांच्या ठिकाणी. श्रीकृष्णांचं काय? सर्व लाईफ त्याच प्रकारचं आहे. एका कारागृहामध्ये जन्म झाला. कारागृहामध्ये जन्म झालेला असून सुद्धा चेहऱ्यावरती नेहमी हास्य. किती आईजवळ नाही राहिले. बरोबर? कितीतरी गोष्टी अशा घडत गेल्या, की ज्या त्यांच्या जीवनामध्ये दुःखच होते. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी काय होतं? हसू होतं. मी का नाही देव बोलणार त्यांना? 100% देव बोलेल. जर असेल तुमच्याकडे जा ना कोणी. मी त्यांचे पाय धरतो. त्यांना देव बोलतो. म्हणून बोध घ्या. अध्यात्म समजून घ्यायचं असेल ना, तर बोध शिका. त्याच्या स्टोरीजवरती हे नका करत बसू. हे झालं होतं का? ते झालं होतं का? चेंज झाला असेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना. होऊ द्या ना चेंज. रामायण किती प्रकारचे? कितीतरी प्रकारचे रामायण. एक असं पण रामायण ज्याच्यामध्ये रावण जिंकलाय. ज्याला जे मी आता आपण इथे जेवढे लोक बसतो, मी एखाद्याच्या कानामध्ये एखादी गोष्ट सांगतो. आणि सांगितलं हीच गोष्ट, त्याच्यामध्ये 10 शब्द आहे. आणि अशीच पास ऑन करायची. तुमच्यापर्यंत येईपर्यंत कशी असेल? वेगळं असेल ना. काहीतरी मी काहीतरी वेगळंच बोललोय, तुम्ही काहीतरी वेगळंच ऐकलंय. आता रिअलिटीमध्ये एवढ्या वर्षांचा प्रवास कसा झाला असेल? याच प्रकारे. पण मला काय समजून घ्यायचंय, मला क्लिअर आहे ना हो. मी रामाला मानणार का रावणाला मानणार? माझ्यासमोर पिक्चर क्लिअर आहे. रावणाला आपण महादेवाचा सर्वात मोठा भक्त बोलतो. बरोबर आहे का नाही? बोलतो. परंतु त्याचबरोबर जर मला सांगा ना, रामायण ज्यावेळेस घडलं त्यावेळेस महादेवाने अवतार कोणाचा घेतला? हनुमानांचा. बरोबर? आता त्यांनी हनुमानांचा अवतार घेतला, म्हणजे शिव जे होते ते हनुमान झाले. हनुमानच कोणाच्या विरुद्ध होते? मग याला काय बोलणार तुम्ही? बरोबर आहे का नाही? त्यांनीच मारायला मदत केली. त्यांनी सांगितलं ते एवढे रावण खूप मोठा झाला, मग यांनी शरीर मोठं केलं. तसं बोललं तर हे बोलतील तर नाही, हा तर माझा सगळ्यात मोठा भक्त आहे. मी कसं काय शब्दावरनं फिरू? अनिती करणार ना.
किती मोठे तुमच्याकडे काही राहो, कितीही मोठे बादशाह राहो, तुमचं पतन 100% होणार. आणि किती गरीब राहा, पण जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल ना, काळजी करू नका. देव येणार म्हणजे येणार. जसा पौर्णिमेचा अमावस्या होते आणि अमावस्येचा पौर्णिमा होते ना, का तो चंद्र संपत नाहीये, पण माझी बघण्याची दृष्टिकोन नाहीये. माझी दृष्टी बघतो ना, मला दाखवतो बरं चंद्र कुठे? रिअलिटीमध्ये अमावस्येच्या दिवशी नाही दाखवू नाही. शकत. पण नाहीये का? आहे. आहे. परंतु माझी बघण्याची कॅपॅबिलिटी नाहीये. म्हणून मला दिसत नाही. मग शिवने काय केलं? धरून ठेवलं त्याला डोक्यावरती. कि किती सुंदरता आहे. अध्यात्म या प्रकारे जाणलं गेलं पाहिजे. हम्म. तर ते सुंदर वाटेल. शब्द खेळत बसले ना, नाही, नाही आपण मग हे करू, बोलू त्याच्यावरती, हे अध्यात्म नाही. खूप छान गुरु. तुम्ही गेले 17 वर्षापासून ध्यान साधना करत आहात आणि आजवर 12,000 पेक्षा जास्त शिष्यांना तुम्ही गुरुदीक्षा दिलेली आहे. तर खरा शिवभक्त कोण? खरा शिवभक्त नितळ राहा मनामधनं. ठीक आहे. हे बघा चुकला असेल ना, माफी मागा. मी असं बोलेल ना, की शिव असा आहे ना, तुम्ही ना किती पाप करा, कितीही पाप करा. म्हणजे आणि तुम्ही त्याच्या फक्त एक आवाज आहे त्याला, आतून आवाज आला पाहिजे. हम्म. तो आवाज द्या. तुम्हाला सांगतो, तो तुमचं सगळं डायरेक्ट अशा पद्धतीने चेंज करून टाकेल ना, तुम्हाला विश्वास पण नाही पटणार, की हे होऊ शकतं. पण 1% सुद्धा 0.1% सुद्धा मनामध्ये शंका नसली पाहिजे. ती शंका नका ठेवू. ती शंका जर ठेवली ना, "अरे असेल काय? देव तर असतो का?" मी मानून घेतलं ना. मी माझ्या माइंडला सांगितलं, "देव नसतो. देव असतो का? असता तर आत्तापर्यंत आला असता." एक दादा होते, त्यांना कॉल केला आणि असंच ते बोलले, की आता आपले शिवगण बोलतात. हे बोलले, की "ओम नमः शिवाय दादा." म्हणलं, "हे माझ्याचं नाव नको घेऊ माझ्यासमोर." हं. मग गुरु आणि त्या गुरूने त्याच्यावर मला खूप राग आहे असं. हं, एकदम त्याच्यामध्ये. हम्म. मग नंतर मग ठेवून दिला. मग परत मी फोन करायला लावला त्यांना. म्हटलं, "परत बोल." परत सांगितलं, की "तुमचं काय काम आहे ते सांगा. त्याशिवाय गुरु काही बोलणार नाही." ते बोलले, "मी पॅरालाईज आहे आणि मला फक्त गुरूंशी बोलायचं मला खूप राग आहे त्यांचा. मला त्यांच्याशी बोलायचं आहे." म्हटलं, "ठीक आहे." 2-3 दिवस जाऊ दिले. मी त्यांचे खूप सगळे कॉल येऊ दिले. मग आता 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यांना कॉल केला. मला म्हणे, "किती दिवसापासून मी बोलतोय, फोन करतोय. हां, मी एवढं केलंय महादेवाचं 13 वर्ष झाले म्हणे. हम्म. 13 वर्षापासून महादेवाचं करतोय म्हणे. माझं नाव पण पहा म्हणे, हर हर महादेव असं नाव येतं म्हणे Truecallerला म्हणे. हां, मी एवढं केलेलं आहे म्हणे 13 वर्षापासून महादेवाचं करतोय म्हणे. हां, काय आला म्हणे तो म्हणे. दरवर्षी मला काही ना काही, काही ना काही होतच राहतं म्हणे." हां, मग मी काय केलं त्यांची सगळी भडासुदी काढू दिली. म्हटलं, "अजून बोलून घ्या. मला पण काय असेल 2-4 शिव्या वगैरे तुम्हाला द्यायच्या असेल तर त्या पण देऊन घ्या." सगळं बोलून झालं. त्यांना म्हटलं, "किती वर्षापासून करता?" 13. रावणाने 100 वर्ष केली होती. किती? 100. 100. त्याने त्याचे 10 डोके होते ना, शेवटचा तोडायला निघाला होता. तेव्हा महादेव आले. आपण सगळे सोडावं, आपण तर लई लांबची गोष्ट आहे. त्यांची स्वतःची शक्ती. शक्तींना देवीने एकदा विचारलं, "हे जे तुम्ही घालतात गळ्यामध्ये, हे काय आहे?" बोलले, "तू हे 108 आहे आणि याच्या अगोदर तू 108 वेळा जन्म घेतला, पण तू माझ्यापर्यंत नाही पोहोचली. त्याची आठवण म्हणून मी प्रत्येक जन्म जेव्हा तू जन्म झाला आणि ते जे देह ठेवला ना, त्याची जी एक मुंड होतं ना, ते मुंड मी माझ्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे." बोललो, "108 जन्म त्यांना माहिती माझी शक्ती आहे, पण ती त्या लेव्हलला नाही येत आहे म्हणून ते एक्सेप्ट नाही करत आहे. तुमचे 13 वर्ष कुठे लावायचे?" म्हटलं. "मी पापं केलेली नसू शकतो का? 13 वर्षामध्ये भावच नाही तुमच्यामध्ये. आज तुम्ही देवाला भांडा ना तुम्ही." हे बघा शिव कसं आहे माहिती आहे तुम्हाला? शिवाचं आहे ना, शिवाच्या कितीतरी अशा स्टोरीज आहे, की ज्याच्यामध्ये शिवाला काही नकोय. तुम्ही म्हणाल ना, शिवाला सात्विकता पाहिजे, शिवाला अहो, शिव सगळं एक्सेप्ट करतो. तमस पण. देवी पार्वतींची एकदा त्यांना परीक्षा घ्यायची होती, धडा द्यायचा होता. देवी पार्वती जेव्हा नंदाव्रत करत होते, त्यावेळेस ते व्रत करत असताना शिव आगोरी बनून आले आणि त्यांचा संध्याकाळचा टायमिंग होता. ते त्यांना ते फळं वगैरे अर्पण करणार होते. बोलले, "हे काय देते? हे मला पण अर्पण करायचं थांब." तर त्यांनी काय केलं, त्यांची ते हे उघडलं आणि त्याच्यातनं मांस काढलं आणि त्याच्यावर ठेवायला लागले. देवी बोलल्या, "थांबा, शिव आहे, मांस कसं काय देताय तुम्ही?" तर "नाही घेतो तो, मी रोज देतो, रोज खातो." बोलले, "नाही, असं नाही चालत. जीव फक्त फळच घेतात." म्हटलं, "मी करून दाखवल." त्यांनी काय केलं ना, बोलले, "ठेव तुझे फळं ठेव. मी सांगतो हे नाही खायचंय तुला, मी देईल तेच खायचंय." त्यांनी ते ठेवलं. शिवाने ते एक्सेप्टच नाही केलं. देवींना पण प्रश्न पडला, "अरे आज का असं काय झालं?"
आता यांनी काय केलं ना, ते मांसाचा तुकडा लिंगावरती ठेवला आणि त्यांनी तो ॲक्सेप्ट केला. जेव्हा ॲक्सेप्ट केला, देवींना कळालंच नाही की शिव असं काय करताय? धडा असा होता की या बाह्य गोष्टी याच्याने फरक पडणार नाहीये. म्हणून अघोर पण त्यांच्याचपासून आहे. त्याच्यामध्ये ज्या साधना केल्या जात आहेत ते ह्याच प्रकारच्या आहे. पण तरीसुद्धा त्या शिवाला मान्य आहे. कारण त्या बाह्य आहे. हं. शिव या गोष्टी तुम्ही काय देताय, काय नाही देते याचा भुकेला नाहीये. शिव भुकेला फक्त आहे ना कसला आहे माहिती आहे का? फक्त तुम्ही अंतःकरणाने आवाज मी तुम्हाला सांगतो माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहे ना की तुम्हाला ऐकून असं वाटेल की अरे काय सांगू राहिले. पण रिअॅलिटीमध्ये ते वर्क केलेलं आहे यार. हं. मला सर्दीचा इतका मोठा त्रास होता आणि मी खूप वैतागलो. म्हणजे लिटरली 12ही महिने मला सर्दी असायची. कंटिन्यू सर्दीमध्ये एक दिवशी ना म्हणजे मला लिटरली आमच्या घरामधनं बाहेर जावं लागायचं श्वास घेण्यासाठी. कारण मला लहानपणापासून चष्मा आहे. तर मग या ठिकाणी ते दबाव पडून यार्डमध्ये गेले. तर माझं एक नाकाच्या साईडला प्रॉब्लेम आहे. तर मला श्वास मोकळा नाही येत. एक दिवशी खूप त्रास झाला, पण मी त्या दिवशी ठरवलं आणि मला पहाटेचे 4 वाजले होते. मी ठरवलं आज मरून गेलो तरी चालेल, पण काही उठणार नाही, मी तर काही होणार नाही. तुला काय करायचं कर. आणि मी ध्यानाला बसलो. तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून तर आजपर्यंतचा वेळ आहे. सर्दी झाली असेल, एक दी येते हं. आणि ती निघून जाते. पण आता ती 12 महिन्यावाली जी सर्दी आहे ना, जी मला होती, हं. ती परत नाही आली. हे सांगतोय खूप छोटे एक्झाम्पल आहे. हे रिअॅलिटीमध्ये ॲज अ याचा आणि अध्यात्माचा कुठेपर्यंत संबंध नाहीये. पण शिव या पद्धतीने तुम्ही ट्रस्ट ठेवा त्याच्यावरती. छोटी-छोटी गोष्ट. मी तेव्हा छोटा होतो ना, मी छोटं हं. काहीतरी मागितलं. आज मला कळतंय ना, मी काहीच नाही मागत. हं. काहीच न मागणं हे सगळ्यात जेव्हा तुम्ही काही नाही मागत ना, जेव्हा तुम्ही मागताय ना, तेव्हा तुम्ही चॉईस करताय. तेव्हा तुम्ही एक निवडताय, बाकीच्यांना इग्नोर करताय. हं. पण जेव्हा तुम्ही काही नाही मागत ना, तेव्हा सगळं तुमचंच आहे. जेव्हा मी सपोज एखादी गाडी आहे. मी बोललो माझी गाडी आहे बरं का, ड्रीम कार आहे माझी एखादी, जिची किंमत सीआरमध्ये. हं. आता मी काय करतोय ना, माझी पूर्ण चढाओढ कशाची रिलेटेड असेल, त्या गाडी. त्याच गाडीची रिलेटेड असेल. हं. पण मी बोललो नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला ते गाडी कशी बनते, काय बनते, हे सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी माझं शोरूम टाकू शकतो. आज बरोबर. माझ्याकडे चॉईस नाही. मी एक नाही निवडत आहे. आज माझ्याकडे सगळं आहे. मग जेव्हा आपण एक चॉईस करतो ना, त्यावेळेस आपण लिमिटेड होऊन जातोय. आता देव जर मला अनलिमिटेड द्यायला तयार, तर मी लिमिटेड का बनवू? बरोबर. बरोबर आहे का नाही? मी काय करतो ना, तो चेक एकच आहे. हं. पण त्या चेकवरती तो एकदाच देणार. मग त्याच्यावर तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. मग व्हॅल्यू टाकली की स्थिर फसून जातात. व्हॅल्यू टाकायची नाही. तो चेक तसाच कंटिन्यू ठेवायचा. तो तसाच ठेवला ना, प्रत्येक वेळेस जा. फक्त नमन करा. तुला तर माहिती मला काहीच नाही पाहिजे. असं बोला. मग तो जेव्हा जातो ना, तो तेच बघतो. भाव बघतो. अरे याला काहीच नाही पाहिजे. मस्त तो देतो. मग तुम्ही बाहेर निघायच्या आत तुमचं काम होतं. आता बाई शिव किती भोळा आहे यार. हं. म्हणून त्याला आपण भोलेनाथ बोलतो. की तो बरोबर. भोळा आहे. पण तो तेवढा तापट पण तेवढंच आहे. तर शिव सुंदर आहे खरं. तुम्ही जन्म जरी दिले ना, तरी शिव नाही भेटणार. पण एक क्षणात शिव भेटेल. कसं काय एक क्षणामध्ये? फक्त तुम्ही बसा, डोळे मिटा आणि एक असा विचार करा, की मी समर्पण आहे तुला. आज समर्पणाचा भाव येईल ना, एवढं करा फक्त तुम्ही. तुम्हाला काही कमी पडणार नाही जीवनात. हा शब्द मी देतो. गरिबीपासनं तर एक चांगल्या जीवनापर्यंत सगळं बघितलंय मी. म्हणजे अमावस्येपासून तर पौर्णिमा हे तो बघायला. प्रवास तुम्ही सुरुवातीला सांगितलेला. हो, बरोबर. ते मी सगळं बघत आलेलो आहे. हं. घरची परिस्थिती असेल, म्हणजे एक मिडल क्लासपासनं तर सगळं बघितलेलं आहे. हं. परंतु त्या सगळ्यांमध्ये म्हणजे माझ्या एक बघायला गेलं तर माझे वडीलही त्याच याचे, की त्यांनी मला कधी रिस्ट्रिक्ट नाही केलं, की हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नाही. ते मला बोलले, "तुला जे करायचं ते कर. तुला जे करायचं ते कर." मग त्यांच्या त्या एक बोलतो ना, जस्ट लाईक आपल्यासोबत शिवच आहे, हं. की त्यांनी ते करतच गेले. नाही, तुला हे करायचंय, तुला हे नाही करायचंय, असं नाही. रिस्ट्रिक्ट कधीच नाही केलं. त्याच्यामुळे शिव पण कधी रिस्ट्रिक्ट करत नाही. माझं पण म्हणणं राहतं ना, की तुम्ही पण रिस्ट्रिक्ट नका करू. काही कसंही राहा, अंतःकरण शुद्ध ठेवा. फक्त पापं कराल आणि मला मी माफी मागेल. पापं कराल, मला मी माफी मागेल, असं नाही चालणार. चुकून झाली आपल्याकडनं तर ठीक आहे. पण जी चुकी एकदा केली ती नेक्स्ट टाईम नका करू. शिवाला नाही आवडत. बरोबर. नाही आवडत. माफी मागा, डोळे मिटा, समर्पण द्या. सगळ्यात सुंदर महाशिवरात्री ही होईल तुमची. आणि त्याच्यानंतर जीवन बघा तुम्ही. 1 वर्षाचा कालावधी ही महाशिवरात्र आणि पुढची महाशिवरात्र करून बघा तुम्ही. मी म्हणतो उपवास पण नका ठेवू चला. मी सांगितलं तेवढं फक्त नित्तळ मनाने करा. नाही फरक जाणवला तुम्ही बोलायचं. नाही असं होणारच नाही, गॅरंटी देतो मी त्याची. येस. गुरु आता महाशिवरात्री येते आणि असा एक उपाय किंवा अशी एक गोष्ट जी प्रत्येकाने या महाशिवरात्रीला करायलाच हवी. मी बोलेल समर्पण कोणाच्या प्रती पण. हं. कोणाच्याही प्रती करा. स्वतःच्या प्रती करा. एखाद्या दगडाच्या प्रती करा. तुमच्या इष्टाच्या प्रती करा. कोणाच्याही प्रती करा, पण समर्पण करा. तुमच्या अभ्यासाच्या प्रती करा.
दोन गोष्टीमध्ये नका खेळू. अर्धा जीव इकडे, अर्धा जीव इकडे, अर्धा जीव इकडे, असं नका करू. कशाच्याही प्रती समर्पण द्या, पण ते समर्पण द्या. ते समर्पण दाखवणारा दिवस म्हणजेच महाशिवरात्र आहे. ही समर्पण मी एवढं समर्पण देऊन टाकलं, की मला ताण भूक हारून गेलो. मला त्याच्या लक्षात पण नाही, की मला जेवायचं होतं, मला खायचं होतं. मी शिवाच्या जवळ बसलो ना. मग आम्ही जेव्हा पूजेला बसतो त्यावेळेस लिटरली लक्षात नाही राहत. आता आम्ही बसतो त्यावेळेस ज्ञानसत्र ज्यावेळेस आमचं चालतं, त्यावेळेस 5-5, 6-7 तास समोरचा व्यक्ती तसाच बसून असतो. ना कोणाला भूक लागत, ना कोणाला काही लागत. का? तो जो सहवास आहे ना, त्यात सत्संग घडतोय. तो देवाच्या समीप राहून तुम्हाला घडला पाहिजे. आज काय झालं ना, आपले उपवास वेगळे. आज आपण काय करतो, उपवासाची वेगळी सोय लावतो. हां, प्रॉपर पद्धतीने आणि ती चुकीचं आहे. ती त्याच्याने नाही देव नाही भेटणार. आपण काय घेतो ना, आपल्याला लोकांना शब्द पकडायची सवय पडून गेलेली. हे असं बोलले, असं थोडी बोलले होते. हां, आता लॉ नाहीये तो. की तुम्ही शब्दांमध्ये थोडं काहीतरी ग्लिच करणार, इकडचं तिकडं करणार आणि तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करा. असं नका करू. अंतःकरण शुद्ध करून देवाच्या प्रती ते करा. तुमच्या घरातलं मी बोललेलं काही मंदिरात जाण्याची गरज. तुमच्या घरातलं शिवलिंग आहे ना, ते समोर ठेवा. त्याच्यावरती जलाभिषेक करा. तुमची ऐपत जिथपर्यंत आली तिथपर्यंत करू शकता. तुम्हाला वाटलं मधाचा करायचा मधाचा करा. पंचामृतचा वाटला पंचामृतचा करा. तुमच्याकडे जे फुल असेल काही कंपल्सरी नाही. पांढरं फुल भेटलंच पाहिजे, हे भेटलंच पाहिजे, काहीच कंपल्शन नाही. त्याला कलर तो म्हणतो मला काही पण द्या. याचा अर्थ फक्त त्याला विदाऊट तुम्ही म्हणजे डायरेक्ट ज्या निग्लेक्टवाल्या गोष्टी त्याच का बरं देऊ राहिले? ज्या बाकीच्यांना वाटतं ते आपण वाहून बघा ना. का नाही आवडणार त्याला? आवडेल ना. आहे माझ्याकडे. साहजिक आहे शिवाचे पहिले भक्त कोण होते? सगळे असे होते ज्यांच्याकडे काहीच नव्हतं. शिवाच्या चरणाशी येतच ते होते ज्यांना सगळेजण दूत करत होते. मग त्या शिव त्यांच्याकडनं काय अपेक्षा करेल? की मला काय दे तू? हे लाल फुलं तोडून आण. आता नाहीच आणू शकत ना. त्याला परवानगीच नाही त्या गोष्टीची. दूध आण, गाय पाहिजे. आता जर त्याच्याकडे गाय असती तर तुमच्याकडे कशाला आला असतं मग? देऊन बघा. पण तुमच्याकडे साधं पाणी जरी असेल ना, तरी तुम्ही ते दिलं तरी चालेल. सगळ्यात सुंदर पूजा जर कोणती असते ना, तुम्ही जर थोडा शिवाचा अभ्यास केला, शिवाला सगळ्यात सुंदर पूजा जी आवडते ती मानस पूजा आहे. ठीक आहे? मानस पूजा करा. मानस पूजा स्तोत्र म्हणून आहे. ते तुम्ही एकदा त्याचे वर्ड्स पण वाचा आणि त्याचा अर्थ वाचा. जर तुम्ही वाचला ना, तेव्हा तुम्हाला कळेल, की जेव्हा तुम्ही मनात न करा सगळ्या गोष्टी. काहीच करायची गरज नाही. तुम्ही हे तुम्ही मानता ते म्हणून ते आहे. तुम्ही बोलले, "नाही, नाही, हे तर हे शेजारच्यांचं आहे." आपण 4 जण पूजेला बसलो आणि बेल वाहून दिला. म्हणले, त्यांनी घेतला होता तो बेल. त्यांचा होता, आपला थोडी होता. आता आपल्या डोक्यात असं झालंय, आता हे पुण्य का त्यांना गेलं? बरोबर. रिॲलिटीमध्ये ना त्यांचा बेल होता ना माझा होता, तो शिवाचाच होता. हां, या खिशातनं काढून या खिशातनं टाकल्यानंतर कोणी श्रीमंत होत नाहीये. त्याप्रकारे त्याचंच ते फक्त मी भाव आणला ना, म्हणून मला वाटलं की मी ₹100 दिले, त्याचा बेल घेतला आणि तो दिला. मी कमवले होते. कमवताना अंगामध्ये जे रक्त आलं ते आलं कुठून? तुमच्यामध्ये जो लेबर क्रिएट झाला तो आला कुठून? ही प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणून क्रिएट झाली ना, तो देणारा कोण आहे? शिव. मग तुम्ही असं म्हणा ना, की जे आहे ते तुझंच आहे. तूच करून घे ना, तुझं. मी फक्त बसतो. किती सुंदर आहे. काहीच करण्याची गरज नाही. काय पण लोकांना आहे ना, जोपर्यंत खर्च करत नाही, तोपर्यंत भावच येत नाही. बरोबर. हां, तर तुम्ही ज्यांना खर्च करत असाल त्यांनी करा. पण असं मानू नका, की ज्यांना नाही करता येते. मी बोललेलं ज्यांच्याकडे काहीच नाही ना, तो खास तुमच्यासाठी आहे. जर काय जी पूजा नाही करता येत, एवढं मोठं होम हवन नाही करता येत ना, काहीच नका करू. एक शिवलिंग मातीचं बनवा. अहो, किती सुंदर आहे. पार्थिव शिवलिंग सांगितलं. आता तुम्हाला काय वाटतं पार्थिव शिवलिंग आता पार्थिव शिवलिंग जे बनवतोय ते कशाचं बनवतोय? मातीचं. शिव म्हणतो एक काम करा मातीचे 1000 लिंग बनवा किंवा 1008 बनवा आणि त्याचा अभिषेक करा, वाहून द्या. ठेवायला पण नाही बोललो ते तो. तो का करतोय? मातीचं बनवतोय आपण. अहो, मातीचं बनवलं तरी तो येणार आहे. हे सांगणं आहे त्याच्यामधनं. तर तुम्ही चांगलं बनवलं तर येणार नाही का? येईलच. त्याच्यातही येईल. पण ज्याची कॅपॅबिलिटी नाहीये, मातीला आपण बोलतो मातीच्या भावात गेलं, मातीच्या भावात. त्या मातीला पण किंमत नाही ना, शिव म्हणतो त्याच्याने बनवून टाक चल. तेच तुझ्याकडे अवेलेबल आहे. वेगळं काय आणायची गरज नाही. मला चंदन लावायची गरज नाही. चल भस्म आण. का? स्मशानभूमीत कोणी तुमच्याकडनं पावती नाही पाडणार आहे. हां, तू एवढा भस्म घेऊन गेला असं. दुसरीकडनं तरी काहीतरी करू शकतील. बरोबर आहे का नाही? ही त्याच प्रकारची गोष्ट आहे. शिवाला समर्पण सगळ्यात आवडतं. तुम्ही समर्पण द्या. हां, जिथपर्यंत येतील तिथपर्यंत त्याला सांगा, "यार आता नाही होते बरं का." हे पण नित्तळ भावाने सांगा. तुमचं चुकलं ना, बसा, एकटे बसा. असं एक विचारानं, "माझ्याकडनं चुकी झाली आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईम नाही करणार." ही स्वतःसोबत जो व्यक्ती फ्री असतो ना, तो तुम्ही आरशामध्ये जर तुमच्या डोळ्यात डोळे घालून जर तुम्ही बघू शकले ना, तर तो शिव तुमच्यासोबत आहे. जर नाही घालू शकत, तर समजून घ्यायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणाल, की "नाही, नाही, मी बिझनेस माइंडेड आहे. मी आय कॉन्टॅक्ट माहिती आहे आणि असं बघितलं पाहिजे वगैरे सगळं माहिती आहे." सगळं करून घ्याल. बाहेर सगळं तोतांड.
स्वतःशी काय कराल? स्वतःशी जो व्यक्ती करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे ना, मी किती लेव्हलला चांगला आहे. ठीक आहे. रिॲलिटीमध्ये चांगलं वाईट काही नसतं. हे सगळे दृष्टिकोन आहे. म्हणून तुम्ही फक्त ह्या पद्धतीने राहा. समर्पण भाव द्या, की मला माझ्या इष्टाच्या प्रती समर्पण द्या, की आजपर्यंत माझ्याकडनं चुकला. तू हे पाह्य तुम्हाला आज आहे ना, मी माझे जे शिवगण आहेत त्यांना असं असं बोलताना असं बोलतो, की तुला मी हाकलून देणार आहे. त्यानंतर तुम्ही हाकललं तरी आम्ही जाणार नाही. हां. मी पण शिवाला तेच बोलतो. मी तुम्हाला हाकललं जरी ना, तरी सुद्धा मी जाणार नाही. तुम्हाला लाथाळलं तरी मी जाणार नाही. कारण जाऊ कुठं? हं. तू कुठे जरी हाकललं तरी तिथं तू आहेच. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला ढकलूच शकत नाही. हा भाव शब्द नाहीये. हा भाव जेव्हा येईल ना, तेव्हाच तुम्हाला देव प्राप्त होईल कोणताही असो. हं. शिव असो, तुम्ही वैष्णव संप्रदायामधून असो, शाक्तमधून असो, शौर्य असो, गौण्य असो, गा गा गाणपत्यमधून असो, कोणतेही देवाचं करा. समर्पण नसेल, सगळ्या गोष्टी शून्य आहे. ज्याच्याकडे समर्पण आहे, ज्याच्याकडे काहीच नाही ना, तो शून्यातून पण उभा राहतो. मग बरोबर. देवी कोणासोबत येते माहिती आहे? देवी त्याच्यासोबत येते ज्या ठिकाणी शिव आहे. तर हं. तिचा पतीच तो आहे. मग स्थैर्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लक्ष्मी टिकते. वाह! बरोबर ना? म्हणजेच काय देवी येणार कुठे? आज घरामध्ये लक्ष्मी येते. आपण बोलतो अलक्ष्मी पण येते. बरोबर? म्हणून घरामध्ये वादविवाद वाढताय. अहो तुम्ही शिवाला प्रस्थापित करा ना पहिले. हं. शिवाला प्रस्थापित तिथे पण करा. आपल्या आतही करा. मग पैसा येईल ना त्याच्याकडे आपण ह्या भावाने बघणार, की अरे आला, आला, आला ह्या प्रकारे आपण बघू कॉन्शियसली. तो फक्त जगण्याचं साधन आहे म्हणून बघू. तर हं. ती लक्ष्मी येईल, तिचा वापरही चांगला होईल, सगळ्या गोष्टी चांगल्या आणि लक्ष्मी टिकते. शिवासाठी ती कुठपर्यंत गेली? पार्वती देवी राजाच्या मुलगी होती. शिव स्मशानातले होते. त्यांच्या दोघांचा संवाद आहे. बमलहेरी बोलतो आपण त्याला. त्या बमलहेरीमध्ये जे आहे ना, तुम्ही एकदा ऐका ते आगड बम ब हं. बम ब हो, बम ब हो. बम. तर त्याच्यामध्ये शिव आणि पार्वतीचा संवाद आहे. शिव म्हणतात, "अगं मी तर 80 वर्षाचा बुड्ढा आहे. काय माझ्याशी लग्न करते? हं? तुला इथं यायचंय का? मी इथं ते भांग असं हे बनवावं लागते. तू राजाची पोरगी आहे. चंद्रासारख्या तुझ्या कला आहे. तू तिकडे राह. हे आमचे कपडे बघ आम्ही नंगे राहतो. इथं राहशील का? भस्मामध्ये राहशील का? तू तर पावडर लावते." देवी म्हणतात, "मला माहिती आहे तुम्ही 80 वर्षाचे नाहीये. हे तुम्ही ना लोकांना बहुरूपीय दाखवताय. मला माहिती आहे तुम्ही किती वर्षाचे. पण ते मला करावं लागेल ना, चालेल ना मला मी करेल ना. तू उरली ना थोडीफार मी पण पिऊन घेईल." हे देवींचा भाव आहे. बघा हा समर्पण भाव आहे. हे समर्पण देवीने ते सोडलं स्मशानात राहायला आले. तेव्हा काही टाईमानंतर शिव त्यांना इथं घेऊन गेले, काशीला घेऊन गेले. सगळ्यात पहिल्यांदा ते स्मशानात त्यांच्यासोबत लग्न करून आले. त्या स्मशानात राहायच्या. आता इथपर्यंत जर त्यांची तयारी यायची, तर एका राजाची मुलगी इथपर्यंत येऊ शकते म्हणजे ज्याच्याकडे सगळी संपन्नता आहे. त्याने जर त्या शिवाच्या पायाशी आले, तर संपन्नता टिकते. पण जर नाही आली, तर अहंकार येईल आणि तुमचं पतन 100% देवी येते, चेक करते, शिव आहे का? नाही, बाय. कळलं ना? बरोबर. तर ह्या प्रकारे जर शिव आणि शक्तीचा बॅलन्स होईल, अर्धनारीश्वर आपल्यातच बनेल. वाह! खूप छान. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मोकळ्या मनाने आणि सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. येस.